सकाळची सगळी कामं आवरली आहेत. आता वाजले तर 2. तर आता आमच्या दुपारच्या जेवणाची वेळ आहे. तर चला आता मी खिचडी वगैरे बनवली खाते आणि नंतर दुपारचं रुटीन वगैरे किंवा इव्हिनिंग करते, नंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर दुपारच्या जेवणामध्ये आम्ही डाळ खिचडी केली होती. तर आम्हा सर्वांना डाळ खिचडी खूप आवडते, ते पण तूप वगैरे टाकून खूप छान लागते. सो दुपारी जेवण वगैरे केलं आणि 4 वाजता चाय वगैरे पिलता तो काही व्हिडिओज घेतला नाही. तर इथं वाजले होते आता 7 आणि भैयाच्या धारेचा टाईम झालेला होता. तर भैया आता दूध काढण्यासाठी जातोय. मच्छीचं जेवण आहे संध्याकाळचं, भारी. पाणी टाकू टाकू मऊ करायला. काय धरू ह्याला न्यायचंय का? भैयाने धार वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर मम्मी इथं भाकरी बनवती. तर आज चिकनचा बेत होता, त्यामुळे मम्मी भाकरी वगैरे बनवून घेत होती आधीच आणि चिकन पण इथे उकडून घेतलेलं आहे. तर तुमच्यासोबत मी ना आज आमच्या मम्मीच्या किंवा मम्मी नाही आमची काकी भाजी बनवते, तर तिच्या हातची भाजी मी शेअर करणार आहे चिकनची. तर त्याआधी इथं बघा पप्पानं कवट आणले होते आणि ते दोन्ही पण खराब निघलेले. सो चला आता भाजी पाहूयात. तर चिकन उकडून घेतलं यामध्ये हळद मीठ टाकून आणि आता मग काकी भाजी बनवाय घेते. तर तेल टाकलेलं आणि खोबरं लसूण ह्या जरा जास्त कुटलेला, त्यामुळे भाजीला जास्त टेस्ट येते. तर तो तळून घेतला आहे आणि त्यानंतर इथे येसूर दाखवते हा. तर हा येसूर म्हणजे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे, 3-4 प्रकारच्या डाळी, त्यात बाजरी वगैरे हे सर्व भाजून मिक्सरला काढून घेतलेलं, हे बारीक करून घेतलं आहे. तर ते पीठ आहे, त्यामुळे भाजीला असं घट्टपणा येतो, जे की आळून येतं असं म्हणतात. तर गावाकडे हे टाकतात. तर खोबरं लसूण टाकून घेतलं आणि ते पीठ पण टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित फ्राय करून घेते. तर ते टाकल्यानंतर आता याच्यामध्ये काळा मसाला घालायचा आहे, जो की आम्ही घरी बनवलेला आहे. तर याची रेसिपी तुम्हाला थोड्या दिवसानं पाहायला मिळणार आहे, कारण मम्मी परत काळा मसाला बनवणार आहे. तर मी त्याची पण रेसिपी टाकून देते. तर हे सर्व मिक्स करून घेते आणि त्यानंतर उकडलेलं चिकन याच्यामध्ये घालते आता. तर त्यानंतर मीठ आणि थोडंसं पाणी टाकलेले, पातळ केलेली भाजी आणि वरतून कोथिंबीर वगैरे टाकलेली. तर बघा तरी वगैरे मस्त आली आहे, भाजी पण खूप छान झालेली. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि इथं भैयासोबत गप्पा मारल्या. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.